नेटफुटी प्रकरणचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केलेली आहे। आता त्याचा दुसरा भाग जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांना 50-50 ग्रॅमची पावडर तुमच्या खिशामध्ये टाकून तुम्हाला अडकवण्यात येण्याची धमक्या देखील देण्यात आलेल्या आहेत। त्या कारमध्ये पोलिसांच्या व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं त्यातला एक विद्यार्थी आपल्या सोबत आहे, हर्षवर्धन कदम आहे। नेमकं काय घडलं होतं, तुला त्या पोलिसांनी धमकी दिलेली आहे 50-50 ग्रॅम पावडर जी आहे ते तुमच्या खिशामध्ये टाकू, पुन्हा इकडे फिरकू नका, अशा धमक्या दिलेल्या आहेत। नेमकं काय धमकी होती, काय नेमकं घटना घडली होती ती? बेसिकली मी आणि माझे जेवढे पण साथीदार होते, जेवढे आमचे जे प्रोटेस्टर्स होते ते फक्त पीसफुली प्रोटेस्ट करत होते। मला डिटेन केलं गेलं होतं 3 पोलीसवाल्यांनी। काय झालं होतं, मी प्रोटेस्टमध्ये माझा व्हिडिओ काढत होता माझ्यासाठी, ना मी पोलीसवाल्यांचे नाव घेत होता, ना कुणाला काहीच नाही बोलत होता। माझा सायलेंट व्हिडिओ होता माझा, फक्त मी सगळं रेकॉर्ड करत होतो फक्त माझ्या सेफ्टीसाठी, की जर कोणी माझ्यावर हात उचलला की काय झालं, फक्त त्यासाठीच। आता एक पोलीसवाल्यांनी बघितलं की मी रेकॉर्ड करतोय तर त्यांनी मला असं पकडलं आणि सांगितलं तू काय करतो, हे करतो। मी सांगितलं सर माफ करा मला, मी जातो इथून, सोडा करून। मी पण तरी मी ऐकलं नाही, मी परत प्रोटेस्टमध्ये गेलो, जॉईन झालो। सेकंड टाइम काय झालं, आता पोलीसवाले ग्रुपमध्ये आले आणि आम्हाला पकडायला म्हणजे डिटेन करायला आले डायरेक्ट। आता मला त्यांनी दुसऱ्यांदा बघितलं, ते सेम पोलीस ऑफिसरनी मला सेकंड टाइम बघितलं तर मला डायरेक्ट ताब्यात घेतला त्यांनी। आता काय झालं की मी रेकॉर्ड करायचं स्टार्ट केलं की हे मला डिटेन करतात। आता एकाने काय केलं, माझा फोन घ्यायचा प्रयत्न केला, पण मी काय त्याला दिला नाही। मी सांगितलं सर मी रेकॉर्ड करणार, हे माझा हक्क आहे। ते बोलला की आणि मी त्यांना हे पण सांगितलं सर जबरदस्ती नको करा तुम्ही। ते बोलता की काय जबरदस्ती नाही करायचं। त्यांनी माझा फोन घेतला आणि मी स्टॉप केला। आता नंतर काय झालं, 2 पोलीसवाले आले, एकाने म्हणजे पाय पकडला, एकाने मला उचललं आणि डायरेक्ट टाकलं गाडीमध्ये, पोलीस व्हॅनमध्ये। ते दोघं गेले, 3 होते ॲक्च्युली, ते तिघं गेले परत त्या रॅली कंट्रोल करायला। आणि जो पोलीसवाला होता जो आम्हाला घेऊन जाणार होता, माझ्यासोबत अजून 3 लोक होते, आम्ही लोक जात होते आणि जाता जाता तो पोलीसवाला काय माहिती सिस्टमला शिवी देत होता, आम्हाला पण शिवी देत होता, प्रोटेस्टरना शिवी देत होता, घाण शिव्या देत होता। नंतर जेव्हा ट्रॅफिक आला तर ट्रॅफिकमध्ये जाताना आलं पुढे, तो माहीत नाही आम्हाला कुठे सोडणार होता, पोलीस स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन, आय डोंट नो कुठे सोडणार होता। पण मध्येच त्यांनी थांबवली, सांगले की ट्रॅफिक खूप आहे, तुम्ही इथून जा। आम्ही सांगला हो आम्ही जातो सर, आम्ही काही हे परत जे आम्ही जे केलं आम्ही ते परत नाही करणार, आम्ही पीसफुली फक्त सायलेंट मार्चवर आमचं जाणार तिथे। तर तो पोलीसवाला आम्हाला धमकी द्यायला लागला की जर तुम्ही इथे परत दिसले तर तुम्हाला तुमच्या खिशामध्ये 50 ग्रामची जे पुडी असते पावडर म्हणजे ड्रग्स, ते माझ्या खिशामध्ये टाकून मला जेल करणार, अशी मला धमकी आली त्याची। आता हे जे पोलीसवाले आहे जे प्रोटेस्टला कंट्रोल करण्यासाठी ते धमकी देत आहेत, असे पोलीसवाल्यांना हायर केलं आहे जे सायकोलॉजिकल त्यांची टेस्ट नाही झालेली आहे। असं बोलतात आम्हाला की तुम्हाला जेल करणार। आता मी 18 वर्षाचा, माझं कॉलेज नाही झालंय, मला हे लोक धमकी देतात। माझे मम्मीला एवढे मेसेज येतात की हे बघा व्हायरल झाला तुमच्या मुलाला हे येतं। आता माझी मम्मी घाबरणार नाही का? हे फक्त माझ्यासाठी ना, हे किती लोकांसोबत झालेलं आहे, किती लोकांचे माझे किती मित्र आहे ज्यांना डिटेन केलं, किती लोकांचे डोकं फोडलंय। तुमचं त्यामध्ये त्या व्हॅनमध्ये तुम्ही दोघे जण दिसतायत त्या व्हिडिओमध्ये आणि पोलीस पण त्या ठिकाणी दिसतोय, तो व्हिडिओ तू रेकॉर्ड केला होता का? नेमकं काय संवाद झाला त्यामध्ये, काय व्हिडिओ रेकॉर्ड करत होतास त्या ठिकाणी? ऍक्च्युली झालं काय ना, आम्हाला प्रोटेस्ट करण्यामध्ये एक रूल होता की तुम्ही प्रोटेस्ट करताना तुम्ही सगळं रेकॉर्ड करा, कारण ह्या प्रोटेस्टमध्ये काय माहिती तुमच्यासोबत काय होणार, तर तुम्ही फक्त एक रेकॉर्डिंग ठेवा, एक प्रूफ ठेवा की म्हणजे जे पोलीसवाल्याने तुमच्यासोबत इलिगल व्यवहार केला, तुम्हाला मारलं किंवा फोन घेतला तुमचा, तर फक्त हे तुमच्याकडे प्रूफ राहणार की हे पोलीसवाले असं सगळं करतात, म्हणजे आम्ही फर्दर ॲक्शन घेऊया। त्यासाठी मी फक्त एक रेकॉर्डिंग करत होते की आम्ही डिटेन झालेलो आहे, आम्ही 4 लोक होते, त्यामधलं 2 तर असे होते जे फक्त फ्रंट लाईनमध्ये बॅनर आणि भगतसिंगची बुक घेऊन फक्त उभे होते, त्यांना डिटेन केलं, एवढंच होतं। मात्र तो व्हिडिओ काढताना तुम्ही दोघे हसताय, म्हणजे एक आनंद घेत होते, तर तो बोलत असताना पोलीस तुम्हाला काय मनामध्ये भीती निर्माण झाली किंवा हसता येतंय तुम्ही, पण नेमकं काय वाटलं त्यावेळी तुम्हाला? आम्ही हसत ह्यामुळे होते कारण आम्ही सिच्युएशनवर हसत होते की आम्हाला डिटेन केलं आणि हे लोक आम्हाला धमकी देत आहेत। आणि आम्ही बघा हसायचं तात्पर्य एवढं होतं की जर मी आज घाबरलो, तो व्हिडिओमध्ये जर मी खरंच घाबरताना दिसलं असतं ना, तर आज जे प्रोटेस्ट करतात ना, जेवढे पण जे जेनझी आम्हाला जे बोलतात जे जनरेशनला, ते सगळे घाबरले असते, कोणी पण आज प्रोटेस्टला नाही गेले असते। आज जे मी हसलोय ते ह्यामुळेच हसलोय की मी ते जे अत्याचार आहे त्याला मी रेकॉर्ड केला आणि मी ते अत्याचार मी सहन नाही केलाय फक्त।
त्यामुळे जे काय होतंय ते हसता हसता तुम्ही करत होते. दुःख आहे मनामध्ये, मात्र त्यातून देखील आनंद म्हणजे इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. आमचं फक्त मोटिव्ह एवढं होतं की आम्ही घाबरत नाही. तर एकीकडे दिल्लीमध्ये जर पाहिलं तर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारलेलं आहे. अनेकांचे हात फ्रॅक्चर झालेत, पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि आपल्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत. तुला काय वाटतंय, पुन्हा अशा आंदोलनामध्ये तू सामील होणार आहेस किंवा तुझी मानसिकता काय आहे आता? नक्की होणार. मानसिकता फक्त अशी झाली आहे माझी की माझा फक्त थोडा फोकस माझं कामाशी, माझा स्वतःवरशी माझा फक्त थोडा फोकस हटलाय. कारण एवढे सगळे आता माझा एकच व्हिडिओ एवढा व्हायरल गेलाय फर्स्ट टाइम. म्हणजे मी कधी असं एवढं हे नाही झालोय व्हायरल किंवा असं काय. तर फक्त तेच एक फक्त डोक्यात आलंय की एवढं सगळं आता होतंय, काय माहिती माझ्यासोबत काय होणार, पोलीसवाले येणार, मला FIR पण करू शकतात, काय पण होऊ शकतं. पण जरी एक अजून प्रोटेस्ट आला ना मी तरी जाणार. मला काय याचा भीती नाही की पोलीसवाले मला धमकी देणार की व्हिडिओ तू टाकलंय, हे केलं ते केलंय. मला याची काय भय नाही. तू काय नीटची परीक्षा दिली का किंवा काय शिक्षण झालंय तुझं? मी 12th पास आहे, सायन्स स्टुडंट आहे. नीटची मी काय नीट दिली नाही आणि मी काय नीट पण देणार नाही आहे, कारण मी PCM स्टुडंट आहे. मी इंजिनिअरिंगमध्ये जाणार आहे. पण माझे मित्र आहे, माझे कितीतरी फ्रेंड्स आहे जे नीटची परीक्षा देणार आहे. ते कितींदा तरी पेपर लीक झालंय. हे एकदा दोनदा नाही, कितींदा झालंय. तर हे सिस्टमचा आम्ही अगेन्स्ट फक्त काहीतरी आमचा एक आवाज आहे ते फक्त आम्हाला लोकांपाशी पोहोचायचं आहे. म्हणजे यातून काय मागण्या होत आहेत तुमच्या? कारण आता तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं, विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत नेमक्या? विद्यार्थ्यांची मागण्या एवढे की जे सिस्टममध्ये जेवढे पण लोक आहे, जे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन आहे, त्यांच्या खालचे जेवढे पण लोक आहे ना, त्यांना फक्त रिझाईन करायला पाहिजे. कारण त्यांच्या हातामध्ये काहीच नाही ठेवलंय. त्यांच्या हातामध्ये ना सिस्टम सांभाळण्याची ताकद आहे ना, त्यांना काही माहिती आहे त्यांना की कसं चालवायचं असतं देश. पण हे सगळ्या घटना तू बघतोय, अनेक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल आहेत, विद्यार्थ्यांना मारहाण होते, तरी देखील तू पुढे जाणार आहेस. म्हणजे मनामध्ये काहीतरी भीती वाटत असं ना निघताना? नाही, काहीच नाही वाटत आहे. आता भीती काय वाटायची, जर भीती भगतसिंगला वाटली असती, एवढे सगळे फ्रीडम फायटर्स होते, त्यांना जर वाटली असती भीती, तर आज आपला देश असं नसलं असतं ब्रिटिशांसोबत. आता देश आझाद झालाय ब्रिटिशच्या ह्याच्यामधून. पण आम्ही अजून पण एक डिक्टेटरशिपमध्ये आहे. जे आजचे जे करप्टेड मिनिस्टर्स आहे, पोलीस ऑफिसर आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही बाइंडेड आहे अजून. त्या काय बोलतात आम्ही सिस्टम मध्ये आम्ही अडकले आहे. बस त्यासाठी आम्ही फक्त खरं पाहिलं तर हा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याने जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं त्यावेळी तो व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेला आहे. त्यांनी खरंच पाहिलं तर त्यामध्ये त्याने हसताना देखील तो समोर येत आहे. मात्र त्याचं म्हणणं आहे की मी जर घाबरला असतो तर हा व्हिडिओ व्हायरल तर होणारच होता, मात्र इतर विद्यार्थ्यांना त्या बाबतीत भीती झाली असती आणि ते या आंदोलनामध्ये सामील झाले नसते. त्यामुळे मी हसून हे सर्व प्रकरण जे आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांची एक आंदोलनकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली खरं पाहिलं तर त्यांनी एक असं जाहीरच सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करा, जेणेकरून हे सर्व पुरावे तुमच्याकडे राहतील. तुम्ही काय करताय, पोलीस तुमच्या बाबतीत काय करतात, या सगळ्या हालचालींवरती तो व्हिडिओ एक भविष्यामध्ये तुमच्या कामं येणार आहे. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये हे सर्व व्हिडिओ पाठवतात आणि स्वतःची सुरक्षा खरं पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहतात. त्यामुळे खरं पाहिलं तर एक धक्कादायक आहे. एकीकडे दिल्लीमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते, तर मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना ड्रग्ससारख्या किंवा पावडरसारखे 50-50 ग्रॅमच्या पावडरी तुमच्या खिशामध्ये टाकून तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्या जातात. खरंच पाहिलं तर हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक असल्याची चर्चा आता सध्या संपूर्ण देशभर रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरेश काडे, ABP माझा, उल्हासनगर.